महादेवी शिवाय सतत नमा नमा प्रकृती वरायणे नारायणी नमस्तुते अशा प्रकारचं येईल ते शेवटी नमा म्हणला तरी त्या देवीला पोहोचतं अशा प्रकारचं वर्णन सांगितलेलं आहे. उच्चार करता येत नाही मग विचार बरोबर नाही झाला तर तो शाक लागतो संस्कृताचा पण मराठीत काय नाही मराठीत नुसतं नमो देवी म्हणलं तरी ते प्राप्त होतं देवीला अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. ती वार्षिक पूजा म्हणावी अशा प्रकारचं देवीने सांगितलेलं आहे. जन्म झालाय पण आता सगळ्या देवाने सहकार्य केलं म्हणून त्या सगळ्यांनी देवाने शक्ती केली त्या दिवशी तिनं देवाच्या शत्रूसाठी अवतार घेतला म्हणून या आठवी नवरात्रांनी सांगितले त्या दिवशी ते योगिनीच आहे त्या ठिकाणी प्रगट झाले अशा प्रकारचं त्या दुष्टांचं संवारण केलं भक्तांच्या कार्यासाठी. त्यावेळेची अष्टमी येते आणि त्यावेळेला काय काय लोक तिकडे व्रत करतात 9 दिवसाचं पारणं असतं त्यांचं आणि अशा प्रकारचं तिचा जन्म त्या दिवशी झालाय पण भक्तावर संकट देवावर आलती म्हणून सगळे देवाने सहकार्य करतात. जर कुणाला नाही जमलं तर त्या दिवशी 9वी दिवशी तरी चांगल्या प्रकारे करावं अशा प्रकारचं पूजन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 9वी दिवशी बलिदान करावे देवी लागून 10वे दिवशी सर्वांगी मिळून सिंहबद्ध करावे. 9वी दिवशी होम करावा त्या ठिकाणी बलिप्रदान करावा आपल्याला सांगितलं शास्त्रात प्राणाला कुष्मांड फळाचा बळी द्यावा त्या ठिकाणी अशा प्रकारे करावं. 10वीला सिंहोल्लंघन आता इकडे नाही पण पंढरपूरला वगैरे आपल्या शिवेवर जातात तिथे एकमेकाला जाऊन भेटतात अशा प्रकारच्या पालख्या वगैरे काढतात असं त्या ठिकाणी करतात म्हणून आपण त्या ठिकाणी इकडे जातो देवीचं विसर्जन करतो त्या दिवशी ते सिंहोल्लंघन करावं. उपाधी आणि अशा प्रकारचं त्याच्या घरी प्रत्येकाने कामं करायची असे प्रत्येक देवाला एक एक रावणानं काम त्या ठिकाणी सांगितलं होतं. चंद्राने छत्र धरावे सूर्याने दीप पाजळावे वरुणाने उदक भरावे तीर्थ समुद्रा लागुनी. चंद्राने प्रकाश द्यावा सूर्याने दिवा ठेवा. प्रतिपदेशी देवी जागृत झाली निशी चंद्र दर्शन नसता रात्रीशी साकी राहिली अश्विन शुक्ल चतुर्दशीला देवी चंद्र होता उदय नव्हता त्यावेळेला जागृत नव्हता त्यावेळेला अवतार घेतला म्हणून त्या दिवशी आपण चंद्राचं दर्शन घ्यायचं चंद्राचं दर्शन घेताना काय आळ येतो म्हणतात अशा प्रकारचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे आपण असो रामासी जय होईल जाण ऐसा वर दिलेला. अशा प्रकारे रामाला जय होईल असा वर प्राप्त त्या ठिकाणी देवीने त्यांना दिलेला आहे. मग सर्व देव ऋषी मिळून निश्चय केले आपले म्हणी रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगदंबा. सगळ्या देवाने निश्चय केला आता आपण 9 दिवस कडक उपवास करायचा देवीला प्रसन्न करायचा जोपर्यंत रावण मरत नाही तोपर्यंत आपण उपवास करायचा असं देवाने त्या दिवशी तेव्हापासून नवरात्र चालू झालं असं वर्णन त्या ठिकाणचं सांगितलेलं आहे. ऐसा सर्वांनी निश्चय करुण मग मानिले अनुष्ठान कलश स्थापना देवी पूजना चंडी पाठ मग सगळ्या देवाने पुन्हा त्या अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून 9 दिवस पर्यंत देवीचे अनुष्ठान केलं चांगल्या प्रकारची तपश्चर्या केली मग देवी आता त्यांना प्रसन्न होणार आहे. कुमारी पूजन उपोषण यथाशक्ती ब्राह्मण भोजन सर्व देव ऋषी मिळवण अनुष्ठान झाले. देव ऋषीने सुद्धा कुमारिकाचं पूजन केले सुवासिनीचं पूजन करून आपण का न करावं अशा प्रकारचं त्यांनी त्या रावण मारेपर्यंत अशा प्रकारचा नवरात्र विजय या 9 दिवसामध्ये त्या देवाने केलेले आहे. सुगंध पुष्प तोये करुणी देवी करणे खाली स्नान तो जाय वैकुंठा लागुनी संशय नाही सर्वदा. आपल्या ऐश्वर्याप्रमाणे सुगंध पुराणे पुष्पाने नाव घाले देवीला तर तो चांगल्या प्रकारे ते स्वर्गलोकामध्ये वास करेल त्याला चांगलं ऐश्वर्य मिळेल ज्याची जशी त्याची ऐपत असेल त्या प्रकारे त्याला पुढे अर्पण करावी. शिरे करुणी जो खाली स्नान तया प्राप्त इंद्र भुवन दधी स्नान अर्पिता जाण शिवलोकासी दयाने दुधाने जो कोणी स्नान घालेल त्याला सुद्धा चांगला ऐश्वर्य त्याला वास स्वर्गामध्ये मिळेल अशा प्रकारे. पंचगव्याचे स्नान अर्पित असे देवी लागुनी सर्वदा विष्णूचे सन्निधान तया लागी पंचगव्य म्हणजे अमृत पंचामृतानं जो कोणी चांगल्या प्रकारे घालेल त्याचा सुद्धा उद्धार होईल. कपिला रेणूचे
गाईचं दूध चांगलं असेल का आपल्या चांगल्या ह्याच्या देशी गाईचं अशा प्रकारे जो दुधाने कोणी करेल त्याला सुद्धा चांगला वास मिळेल थोडक्यात. मधुस्नान घाली आपण त्याचे समस्त पितृगण सहस्र वर्षे पर्यंत जाण तृप्त होती जो कोणी मदाने स्नान घालेल तर सहस्र हजार वर्ष त्याचे पूर्वज त्याचा स्वर्गात वास होईल अशा प्रकारचं त्यांना तो मिळेल असं सांगितलेलं आहे. स्नानासी अर्पिता तीर्थ जळ अश्वमेधाचे पावे फळ गंगोदक स्नाने केवळ महिमा पावे चंद्रलोक जे जे काही साहित्य अर्पण करतोय ते देवी त्यांना तेवढं ऐश्वर्य देते अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. त्यांच्या आनंद गुणे निश्चित आपणालाही प्राप्त होत अंती निर्वाण मोक्ष पावत संशय चित्ती उदाहरण अशा प्रकारचं तुम्ही हे परत दिलं तर तुम्हाला असंख्य देवी देईल चांगल्या प्रकारचे ऐश्वर्य देईल अशा प्रकारचं वर्णन सांगितलेलं आहे. देवी म्हणी देवाला नमस करावे सर्व भोग अर्पण तर्पण होम विप्र भोजन वार्षिक पूजा करावी. देवी देवाला म्हणाला मला सगळे सर्व भोग अर्पण करा चांगल्या प्रकारे वार्षिक पूजा माझी चांगली करा मला होम वगैरे करा तेव्हा मी संतुष्ट होते तुम्हाला सगळा आशीर्वाद देते तुमची कामं करते अशी देवी बोलायला लागलेली. वंसरे पत्नी पूजन माझी साध्वी प्रीती जाण माझी चरित्र श्रवण पठण प्रेम भावे करावे. वर्षातून हे 9 दिवस तरी करावं अशा प्रकारचं माझी प्रीती साधावी मी तुमच्याजवळ राहील सतत अशा प्रकारची देवी त्या ठिकाणी तुम्ही बोलायला लागलेली आहे. पातकाचा करी नाश आरुण्यता पाटकास भूतापासून रक्षणास हे महात्म्य पातकाचा नाश करेल भूतापासून त्यांच्यासमोर कुठली भूतबाधा त्यांना होणार नाही अशा प्रकारचं पण मनामध्ये संशय घ्यायचा नाही. संशय घेतला तर ते फुकट जातं श्रद्धेने करा कुठल्याही विघ्न तुमचं येणार नाही अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता एकनाथी निर्विघ्न प्रेम कृपाकराची सर्वांगी सुंदर उच्चे दुराची कंठी शोभे माळ मुक्ता पराची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती जन्माते मानकामनापूर्ती जय देव रत्नागरची घराती गौरी मुरा चंदनाची उठी हिरे गडी मुकुट शोभा शोभा कुंकुमची नोपुरे कणी घालया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती जन्माते मानकामना पूर्ती जय देव लंबोदर टीका वटवर वंदना कर सोंड वक्र सोंड श्रीनयना आश्रमता वटपाये सदना संकष्टी पावावे निर्माणे रक्षावे शिवकुंजना देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती जन्माते निद्राया ब्रह्मांडे माला जिथे कंठे काल दुनिया जगे मलवारी जय देव शंकराओ स्वामी शंकर आरती ओ आलू दुर्गा जय देव कर्पूर गौरा भोला नैनी निशाला आरांची पार्वती सोन्याचा माला शिवजीचे पुत्र कंठनीला ऐसा शंकर स्वामी तुम्हारे गला जय देव जय शंकराओ स्वामी शंकर आरती ओ आलू दुर्गा जय देव सागर मंथन पण केले त्यामागे अवचित सापडले भेटो आसुपान प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव शंकराओ स्वामी शंकर आरती ओ आलू दुर्गा जय देव गगंबर परिवार सुंदर मदनारी पंचांगन मनमोहन मोदन सुखारी षट्कोटीचे गीत वाचे उच्चारी भगवते राम राघवांतरी जय देव शंकराओ स्वामी शंकर आरती ओ आलू दुर्गा जय देव पर्वत शिवलिंगाकार लोको लोके दुसरे कैलासी कर नाना
मुक्ती जय देव विष्णू मार्कंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव मणिमल्ले जय जय मुरुगन मल्हारी देवा संकट पडले आहे आजाची माल साठोबे सुंदरी देवा गाव माझे साधन घारी जय देव शिशु मार्कंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जय देव तुझे दुर्गड भारी तुझे चौधारी अनाथनाचे आंबे कर्णा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवध जय देव त्रिभुवनी पाहता दुसरायचे नाही सारी श्रमळे परंतु न बोले काही सारी विवाह करता पडलो प्रवाही हेतू भक्ताला जे पावत लवलाई जय देवी महिषासुरवंदी सुरवरीश्वर वरदे कार्य संजोनी जय देव प्रसन्न वदे प्रसन्न होती निग्लाशा देशापासून सोडी होई भोपाशा अंबेतून वाचून पूर्वी आशा नरहतरिक झाला पदकं परदेशा जय देवी महिषासुरवंदी सुरवरीश्वर वरदे कार्य संजोनी जय देव योगे आठावी सावित्वरी हुवा वामणी रत्मा हे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी ब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उर्वरी जगा जय देव पांडुरंगा हो हरि पांडुरंगा पायी लगा जय देव तुझे माला घरा कंठीवर कंठी कासे पीतांबर कस्तूर लाटी देव सुरवर नित्य निवेदी वड हनुमंत पुरो वेराती जय देव पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा माई वल्लभा आईच्या वल्लभा पायी लगा जय देव धन्य वेणुनादा चंद्रपाला सुवर्णाची कमरे वर्मा लागला आई रंभा बाई राणी या सकला ओवाळी तो राजा विश्वासावला जय देव पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा माई वल्लभा आईच्या वल्लभा पायी जय देव ओवाळू आरोग्य कुर्वंडाये चंद्रभागे माझे सोडून या इंद्या पतका वैष्णवनाथी भंडारी तामय माधवाचे तामय मावरणावादी जय देव पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा जय देव आषाढी काठीची साधू धनेती ओ भक्त धनेती चंद्रभागे माझे स्नान जे करती दर्शन हे आमाचे कवयम विश्वासी नाम देव भागवासी नाम वाहे वायुती जय देव पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा जय देव अश्विन शुक्ला पक्षी अंबा वैसलिसिया सनी हो प्रतिपदे पासून घटना समान करती हो मूळ मंत्र जा भक्ती रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदोकार गणपती महिमावर्ण काय जोते चाळीसी निर्ती चौसठ योगणी हो सकलामध्ये श्रेष्ठ परशुराम जननी हो कस्तुरी मलवाट बांधी सेन
सेंदूर भरुणी हो मागे सेंदूर भरुणी हो उदोकार गणपती सकला चांबुला मिळवी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदोकार गणपती महिमा वर्ण काय सीता ज्या दिवशी आंबे शृंगार मांडिला हो आंबे शृंगार मांडिला हो मळवट पातळ चोरी कंठी हार मुक्त कंठीचे पदक कासे पितांबर ठेवला हो कासे पितांबर ठेवला हो अष्टभुजा निर्मिती आंबे सुंदर दिसला हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदोकार गणपती महिमा वर्ण काय सीता चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जगणी हो उपासका पासी अंबे प्रसन्नांतरी हो पूर्ण रूपे तारी जगन माते मनमोही हो भक्तांच्या माऊली सुरती हेती लोटांगणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदोकार गणपती महिमा वर्ण काय सीता पंचमीच्या दिवशी व्रते उपांग ललिता हो आद्यपाद्य पूजने दुर्गा भवानी सवती हो रात्रीच्या समयी करती जागरण हरिकथा हो आनंद प्रेम ते आले सत्व भावी क्रीडा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदोकार गणपती महिमा वर्ण काय सीता चतुर्थीच्या दिवशी भक्त आनंद वर्तन हो देवन देवक्या असती हर्षय गोंधळ घातला हो कवळे अर्पिता देशी हार मुक्त फल हो जोगावा मागता प्रसन्न झाली भक्त हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदोकार गणपती महिमा वर्ण काय सीता सप्तमीच्या दिवशी सप्त शृंगार गडावरी हो तेथे तू नांदसी भोवती पुष्पनान परी हो दाई जोई सेवंती पूजा राखी हो परवी पूजा राखी हो भक्त संकटी पडता झेलून शिवच परी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदोकार गणपती महिमा वर्ण काय सीता अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगन्मणी हो मान माझे मैले शरण आले तुझला गुणी हो दानपान देऊनी सुखी केले अंतरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदोकार गणपती महिमा वर्ण काय सीता नवमीच्या दिवशी 9 दिवसाचे पारणे हो सप्तलिंग जप
सप्त सिंह जगोम सत्व भावे भक्ती करो परत अन्य नैवेद्यासी आरतीले भोजन हो नैवेद्य आरतीले भोजन हो आचार्य ब्राह्मणा दुःख केले गोपी कर्मो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा अंबाबाई माऊलीचा उदो कारगरती महिमा वर्ण काय तिचा दशमीच्या दिवशी अंबानी घेसी मागणी हो अंबानी घेसी मागणी हो सिंहारुद्रारुण शस्त्रे आंबे द्वात सिंहो शुंभ आणि शुंभ राक्षसाची मारिसणी हो राक्षसाची मारिसणी हो विप्र रामदासा आश्रय दिला गोचरी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा अंबाबाई माऊलीचा उदो कारगर जती महिमा वर्ण काय सीता हे गो विठाल माझे माऊली माझे माऊली निर्लावणी कर ठेवणे वाटणी पाहे आलिया गेलिया आठी दाढी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप हे ओ विठाल माझे माऊली निर्लावणी कर ठेवणी वाटणी पाहे पिवला पितांबर कैसा गगनी चळकला गडावर बसूनी माझा कैवारी आला हे गो विठ्ठल माझे माऊली निर्लावणी कर ठेवणी वाटणी पाहे विठोबाचे राज अम्मा दसरा दिवाळी विष्णुदास नामा जीवे भावे होवारी हे ओ विठ्ठल माझे माऊली निर्लावणी कर ठेवणी वाटणी पाये असो न स्वभाव अम्मा तुझी आटाया कृपा दृष्टी पाये माझ्या पंढरी राया हे ओ विठ्ठल माझे माऊली निर्लावणी कर ठेवणी वाटणी पाये आरती ज्ञानराजा महाकैवल्य देवा शेवटी साधू संत मनवेदाला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगे अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य देवा शेवटी साधू संत मनवेदाला माझा आरती ज्ञानराजा हे कणकांचे ताट तरी उभे गोपी कणारी नारद तुंबर समगायन करी आरती ज्ञानराजा महाकैवल्य देवा सेवकी साधू संत मनवेदाला माझा आरती ज्ञानराजा हे प्रगट बिन बोले विश्वब्रह्माची राम जनार्दनी पायी मस्तक टेकले आरती ज्ञानराजा महाकैवल्य देवा सेवकी साधू संत मनवेदाला माझा आरती ज्ञानराजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती पाय रागावी आम्हा आरती तुकारामा रागावे सागरात कैसे तुकोबाचे मंगर केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती
पाय दाखवी रामा आरती तुकारामा हे तुका तुलनेचे ब्रह्म तुका तिहारी मनोनी नाही भरी चरी मस्तक टेके आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद पाय दाखवी रामा आरती तुकारामा कालेल कांगण मरेन चरणं डोरण पारेन सुवातु कामे आलिंगन आनंद पूजन पारे वाले मनेन कामे ओ माता पिता तमे ओ गुरु सखात कामे ओ विद्या कामे कामे ओ सर्व कायेन माझ्या सेवा या करावा परमेश्वरा करोडि यज्ञं सकल कर्मणि हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण आंबा भवानी आहे तुझा दोंदल मानिला रे अंबाबाई भवानी आहे तुझा दोंदल मानिला रे उदो 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 आईच्या भोगला रे उदो 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 आईच्या भोगला रे हे अंबाबाई भवानी आहे तुझा दोंदल मानिला रे अंबाबाई भवानी आहे तुझा दोंदल मानिला रे उदो 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 आईच्या भोगला रे उदो 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 आईच्या भोगला रे बोला पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र महाराज की जय बजरंग बली की जय भवानी माते की जय भगदेवी माते की जय दंडेश्वर भगवान की जय आता विश्वात्मते येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोडी मजल्यावे पसायदानी हे कलांची व्यंकटेशाडो कया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे तुरितांचे निमित्त राहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवाचिल तोचे लावो प्राणी जात वर्ष सवाई मंडळी ईश्वर निजांची मांडी आहे अनुवर्त भूमंडळी हेतू दया बुधा चला कल्पत तुझे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अनव पियुषांचे चंद्र में जय लांछन मार्कंड जे तापरी हे सर्वाई सदा सज्जन सोरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होडी तीन लोकी भजी जो आदी पुणकी अखंडिता आणि ग्रंथो विशेषी लोकी दृष्टादृष्टी विजयी होवावे एक मने विश्वेश्वराव आओ लीलान पसाओ येणे वरे ज्ञान देलो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे कारणी देव माझा पडावा पुढे नको गुणवंता आनंदा रघुनायका गणेशाचा जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया निवारकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुराल कोटी कैलास राणा शिवचंद्र मोरी हरींद्र माता पृथ्वीवारी कारुण्य सिंधू बहुदुःखारी तुझवीन शंभो मज कोण तारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी देवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गरूपाय दोन्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायण
नारायणी नमस्ते. भवानी माते की सदानंदाचा हेलकोड हेलकोड. खंडेश्वर भगवान की. लिमिशा प्रदीप मात्रे. माझं नाव आहे निमिषा प्रदीप म्हात्रे. कॅरेचे एकवरे आहे. I am 5 years old. I am milkman. And दूध ले लो दूध, दूध ले लो दूध. 20 रुपए का बड़ा ग्लास, 10 रुपए का आज छोटा ग्लास. बाय बाय. थँक्यू. पर्व वीरेंद्र मात्रे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहचाना कौन? तुमको कुछ याद ना आवे जान दो मैं बता दूं. मैं चांदू. आपको पता है? आपको पता है मैं नसीब अपना अपना के नसीब अपना अपना के मूवी में थी. मेरी एक खासियत है. मेरी एक खासियत है. चंदू झूठ कबू ना बोले. चंदू जो बोले सच बोले. और इस दुनिया में मैं सिर्फ एक को प्यार करती हूँ. कौन बताओ? जान दो जान दो मैं बता देती हूँ. मेरा पति मेरा देवता है. भला है बुरा है जैसा भी है. मेरा पति मेरा देवता Good is bad, लेकिन पति देव तो हमारे भगवान है. और ओ बापूजी मैं आई. तुझी माटले यांकी तुझी माटले. यांकी तुझी माटले. फुले बोल फुले. मी फुले काय? तू काय बनली आहे? मैं काय बनली आहे तू? मी कोण बनला. मी बनला. हा काय बनले? बोल. मी झाशीची राणी दातीची लाडी बनली बनला. आहे. व्हेरी गुड. टाळ्या 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 वाजवायचा. सगळ्यांनी. झाशीच्या राणीसाठी टाळ्या वाजवा. चला पुढचा. आला समाला दैजा आला समा. मेला बा तुझी मुली गणगणाया नमा. मनाच्या सुंदरेचा जवाई दिवा. सुनील भाऊ थोडा आवाज वाढवता का? आवाज वाढवू शकता? माईक चालू आहे. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय माझा. माय नेम इज सीता म्हात्रे, लंडन. तू कुठे चालला जातो सर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी. कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन.
माझा एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर. My name is Nolvi Sumit Matle. Miss फुगेवाली आहे. फुगे घ्या फुगे. 50 रुपयाला फुगे. दीपक म्हात्रे. मी शेतकरी आहे. मी कष्टाचा पिकवतो, मी कष्टाचा खातो. चला मंडळी, चला मंडळी, माझी शेतात जायची वेळ झालेली आहे. वाऱ्यात जातो, वाऱ्याची पावर. महिलांनी आवाज कृपया कमी करता का प्लीज. जय जवान जय किसान. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिन तोड़ चकड़े वाला. हाताची घडी तोंडावर बोट. सर्वांनी शांतता. आज आमच्या पिंकीचा आहे ना बर्थडे. पिंकी 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 पुढे ये. पुढे आणि सर्वांनी आता पिंकीसाठी वाढदिवसाची शुभेच्छा बोल. वाढदिवस हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पिंकी. हॅपी बर्थडे टू यू. चॉकलेट वाटा. सगळ्यांना स्टुडंटला चॉकलेट वाटा. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या चिंकीला. काय पिंकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. म्हात्रे मंडळ. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे. काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी. आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. नाच रे मोरा नाच. नाच रे. टाळ्या. माईक मध्ये माझं नाव शर्वी आहे आणि मी आज प्लास्टिकवाली बनली आहे. आणि मला सांगायचं आहे की जे तुम्ही कचरा इकडे तिकडे फेकता तो मी जमा करते आणि ते मी सगळ्यांना देते आणि ती लोक मला पैसे देतात आणि त्याच्याने मी माझं पोट भरते. आणि मी तुम्हाला सांगते सो तुम्ही प्लास्टिक इकडे तिकडे फेकता ते कुत्रे मांजर आणि गाय खातात आणि ते त्यांच्या पोटासाठी खूप घाण असतात आणि आपल्या पोटासाठी पण घाण असतात. तर मी तुम्हाला विनंती करते प्लीज तुम्ही प्लास्टिक इकडे तिकडे नका फेकू. थँक्यू. टाळ्या. खूप छान संदेश दिलेला आहे शर्वी प्रवीण म्हात्रेंनी. वारा गो माई अंबाबाईचा जोगवा. अंबाबाईचा जोगवा. वारा जोगवा. अंबाबाईचा जोगवा. आईंना टाळ्या वाजवा. खूप छान परफॉर्मन्स केले. जोगवा मागायला आलेले आहेत त्या. छान खूप. आई सुरमई पापलेट काय पण घ्या सगळं आहे. आज बांगाय मग सकाळ उदन होईल. मग तुम्ही मच्छीला माझ्याकडे माझीच करे या बरोबर. हा आता उपास आहे.
बरोबर. कातीनले पापलेट आहे सरगाय सांगाय पाहिजे काय कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही घे जा मेले पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर चिल कर लागू तुझा हिल कर हिल कर हिल कर लागू गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर लागू तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर मेरा नाम है सई ओमे मात्रे। आज मैं बनी हूँ मुमताज। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई। माझं नाव आहे पूर्ण आरवी गौरव म्हात्रे। अजून मी बनली आहे गंगूबाई। मारी सैयर उडे हिचलई गरबे घुमो ढोली डाला ढोल वाग्या धम 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 धमक धम 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 धमक वागे धम धम धमक वागे धम धम धमक वागे माझं नाव आहे आयांश गौरव म्हात्रे। मी बनलोय आरा फार्मर। लोण्याचा गोळा तुला खायला देते। लोण्याचा गोळा तुला खायला देते। खायला देते पाणी घेऊन येते। याचं आठवू दे थांब आता. तुया घे पोत घे मणी घे वाल घे ए टकल्या तुझ्या डोक्याला कंगी घे ए म्हातारे घे तुझ्या डोळ्याला काजल घे ए साईची माय वाढ ग माय वाढ पोरं भुकली माझी वाढ ग माय भाकरी वाढ बुरगुंडा होईल तुला ग बुरगुंडा होईल तुला बी होईल मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल बुरगुंडा होईल तुला ग बुरगुंडा होईल काय रे भावंदो बायांदो तुम्हाला काय वाटलं बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंडा म्हणजे ज्ञान तुम्हाला पण व्हावा मला पण व्हावा तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी ही जी चुकलेली जागा आहे ती आपल्याला दर्शवण्यासाठी चुकलेली जागा आपल्याला जाणून घेण्यासाठी संतांनी ग्रंथांचे भारुडाचे आणि वाङ्मयाची निर्मिती केली ना माहिती आहे ना तुम्हाला मग हे ज्ञान तुम्हा आम्हाला व्हावे म्हणून मी सांगते बुरगुंडा होईल तुला ग बुरगुंडा होईल तुला ग बुरगुंडा होईल मुलांना
आजकाल चांगले संस्कार नाही भेटत, म्हणून मुलांना चांगले संस्कार व्हावे, मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. बुरगुंडा झाला विठ्ठल पंथाला, विठ्ठल पंथाच्या रुक्मिणीला. बुरगुंडा झाला विठ्ठल पंथाला, विठ्ठल पंथाच्या राणी रुक्मिणीला. ज्ञानेश्वर उद्रासी आला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. अवघ्या 16 वर्षात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. आणि 16व्या वर्षात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली. 16व्या वर्षात स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमंती केली. नाही तर आता आपली 16 वर्षाची पोरा, तुम्हाला पण माहिती आहे काय करतात लोकांच्या वरातीन धिंगाणा गेलता नुसत्या. तुम्हाला पण माहिती असेल ना पोरांनो, तुम्हाला जरा चांगलाच माहिती असेल. वाट लावून ठेवतान वरातीची न काय करतान. आता बाब्याचा छान आपला बाब्या काय करतय, काय जातं लग्नाचे वरातीन, डायरेक्ट वरातीन मांडवान बिंडवान जावायचं नाही. नवरा नवरी काय असतात हॉलवर न, बाब्या काय जाल लगीन मालकाच्या घरान, म्हणजे आपले वरम्याच्या घरान जाल न. काय सांगेल नाना, हो नाना आवाज येते का नाना, काय मग आज आपली सोय आहे ना. हा नाना पिन घाबरला ना. नानाला माहितीये ये जातीला जर खुश नाही केला तो यो वरातीची वाट लावील न. वरात जर रंगवाची हाय तर ये माणसाला आपल्याला खुश करणं. काय केलं मग नानाने कपाट खोलला न, कपाटांशी काय दिला एक बाटली केरली न. बाब्याने जे कच्चीच मेरली ना. नाना बोंबलते बाला थांब, बाब्या थांब जरा, कच्चीच मेरलीस, जरा पाणी टाक त्याच्यान. शेवटी बाब्या बोलायला लागला नाही नाना, सरकारने काय शेंगलंय, पाणी वाचवा जीवन वाचवा. आणि काय माहितीये का, तुम्हाला माहितीच असेल पाणी एक एक थेंब खूप महत्वाचं आहे. बाबा बोलते हा रे बाबा महत्वाचं हाय पाणी, पण सरकारने काय शेंगले पाणी वाचवा, कच्ची पचवा नाही शेंगला. तू कच्ची कशी पचवशील. तरी पण बाब्याने आखी बाटली पिली ना. न जे वरातीला वहिली सुरुवात, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव. शांत गेली सालू गेली आता कुणाचं नाव, आला बाबूराव आता आला बाबूराव. आता बोलताना ज्याची पिली दारू त्याचीच पहिला पोरा खोलून मिरतात. बरोबर आहे ना पोरांनो, बरोबर वाटतंय ना. हा मग काहीशी खोलून मिरतात. पेजली कोणी नानानी, नानाची चेसला बोलताय काय रे नाना. शांताबाई, शांताबाई कोण नानाची ये आज. नाना शांताबाई, शांताबाई रूपाची खाणं दिसती छान, ती रकमान मारी ती चक्र, इकरून नखर शांताबाई. दमलो मी. मग नानाला माहितीये ये माणसाला जर वाईट बोललो तर यो काय माझ्या पोऱ्याची वरात नाही आणणार. मग नाना काय बोलायला लागला, बाला थांब शांताबाई निघूत, बीपीची गोळी खाऊन झोपलाय, नाही तर उद्या मना जावं लागल मसनान, म्हणून तिला निजू दे पहिला. मग शेवटी काय बोलायला लागला, बाब्या फुलटू आहे ना, बाब्या फुलटू. आणि वरात आता आजकालच्या वराती 12च्या आत नाही पोचतात का तिला सकाळी पहाटे 4 वाजता. वरात नेमकी 4 लायली दारान वरात आयली न. बाब्या काय बोलताय, धनगर वाड्यात घुसला ग देव, धनगर वाड्यात घुसला, बानूच्या नादी फसला ग देव, धनगर वाड्यात घुसला, बानूच्या नादी फसला ग देव, धनगर वाड्यात घुसला. आता 4ला वरात पोचली 4ला, पण तरी आपली पोरं 4ला परत घरात शिस्तीन जातात का पोरांदो. नाही, नानाच्या रवलेल्या बाटल्या जुरुक खाली त्या खपवायला पाहिजे ना. मग 1-2 तास काय घालूतान मांडवान. मग जेव्हा होईल तेव्हा बाब्या चालला यो घरा. हाया सकाळी 7 वाजता आपल्या बायका उठतात ना. उठतान कणाला पोरांना डबं करायला 7 वाजता नाही. आमकी बाब्याची बायको लावीत असत बत्ती. बाब्याने बाजूला दरवाजा खोल तिने खोलला, तिच्या हाताने अगरबत्ती न हिने खोलला दरवाजा न. ती बघताय डोलं वाचून. आपली माहिती असेल बायकांना, नवऱ्यांवर जर माणसानं बघत असेल
आपल्या बायका नुसतं डोल्या वचतान. शेवटी जगदंबेचा अवतार आहे ना बाई, तैसं तिने डोलं वेचलं. आता अगरबत्ती हाता नाही, काही नाही करू शकत बाई. काही शिवा पण नाही देऊ शकत, वाईट शब्द पण नाही बोलू शकत. पण बाब्याला काय वाटलं, माझी बायको माझे खरं पिरमान बघताय. तो पण बिचारा बोलायला लागला, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, अगं जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. आता ती काय बिचारी बोलल, ती गपरवली. हातानं अगरबत्ती होती, तिने देवाला सांगायला लागली, आता तरी देवा मला पावशील का, यांची दारू आता तरी सोडवशील का. म्हणून बाबंदो आयशी बाब्या आपले गावन काय आपले समाजन तयार निवडली पाहिजे. म्हणून पोरांना चांगलं घडवा, चांगलं संस्कार द्या. न लग्नान दारू पहिला बंद करा, न वरात 12चे आत घरान पोचवा. बिजा कोण बाब्या आपले गावन काय अख्खे समाजान निवडला पाहिजे. दारू बंद योच आपल्या आगरी समाजांचा संदेश आहे. म्हणून पहिला दारू बंद करा ना बाब्याला घरान अगरबत्त्या लावायला ठेवा. चला बोला, भुरगुंडा होईल तुला रे, तुला भुरगुंडा होईल, होईल गया ग, तुला भुरगुंडा होईल. आता माझ्या वावर हाय सुया चाप काजल बिजल कंचे आया बहिणीना जर नटवाचं असल तर या माझ्याविषयी सामान घ्या. चला निघतय मग मी गावान. माझी पोराबाला आता लढायला लागली. भाकरीचा तुकडा कोण देतय का बघतय. चला भवानी माते की एलकोट एलकोट. भवानी माते की जय. एकविरा माते की जय. बंधू भगिनी आणि मातांनो, आम्ही आपल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी आम्ही दिवा जागर यात्रा सगळ्या 29 गावांमध्ये करतोय. आजचा आपला दिवस हा 6वा आहे आणि तुमचं गाव हे 10वं आहे. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव का लागावं याबद्दल थोडक्यात प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा साहेबांचं नाव लागण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर केलेला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत ही ठराव मंजूर केलेला आहे आणि केंद्राकडे पाठवलाय. पण गेले 2 वर्ष केंद्रात त्या ठरावावरती काही हालचाल झालेली नाही. केंद्राकडनं अजून नाव दिलं गेलेलं नाही. विमानतळ आता कुठल्याही क्षणी सुरू होणार आहे. 30 सप्टेंबर तारीख डिक्लेअर केली होती, आता ती 8 ऑक्टोबर केलेली आहे. पण अजून नावाबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही. आणि आम्ही जेव्हा चर्चा करतो की हे नाव अजून का दिलं जात नाही, पत्रकारांशी बोलतो, अगदी आपले जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांच्याशी बोलतो, तेव्हा त्यांचं म्हणणं आहे दिवासाहेब मोठी व्यक्ती होती, प्रामाणिक व्यक्ती होती, चांगली व्यक्ती होती, पण ही स्थानिक व्यक्ती होती, या जिल्ह्याची व्यक्ती होती. आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं नवी मुंबईमध्ये आणि तिथं कुठल्या तरी मोठ्या राष्ट्रीय नेत्याचं नाव लागलं पाहिजे. तुमचा नेता चांगला असेल पण तो जिल्ह्याचा आहे असं सांगण्याचा प्रयत्न होतो. तर कुठेतरी आपण आपल्या नेत्याची महती सांगण्यामध्ये कमी पडतोय आणि ते सांगण्यासाठी अगदी तुमचं जास्त वेळ घेणार नाही. 5 ते 7 मिनिटांमध्ये माझं मी बोलणं उरकतो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपण आज इथे कशाला जमलोय. नवरात्रीचा उत्सव करायला ना, आईचा उत्सव करतोय, मातेचा उत्सव करतोय. पण हीच आई, हीच माता, हीच लेक पूर्वी पोटामध्ये मारली जात होती. स्त्री भ्रूण हत्या होत होती आणि जर का पोटात गर्भात जर का स्त्री भ्रूण आहे त्याला सर्रास मारलं जात होतं. आपल्या समाजात नाही होत पण इतर समाजामध्ये सर्रास ती गोष्ट होत होती. आणि पूर्ण देशात त्याच्यातल्या त्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा कायदा करायला नावणारी व्यक्ती कोण होती. पुढे तो कायदा देशाने स्वीकारला. देशाला तो कायदा देणारी व्यक्ती कोण होती. त्या व्यक्तीचं नाव होतं लोकनेते दिबा पाटील, ज्यांनी तो कायदा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणला. मग हा माणूस जिल्ह्याचा नेता आहे का, स्थानिक नेता आहे का, नाही. तो राष्ट्रीय स्तरावरचा नेता आहे. हे सांगण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण बोलतो मुंबई आगरी कोळ्यांची आहे, बोलतो की नाही. ही मुंबई आगरी कोळ्यांची नसती, ही गुजरात्यांची असती. जर का संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तो लढा झाला नसता तर 105 हुतात्मे झाले त्याच्यामध्ये. आणि त्या लढ्यामध्ये पहिल्या फळीचा नेता कोण होता, जो एकमेव नेता आहे ज्यांनी 11 महिने तुरुंगवास भोगला आणि आपलं उजवं फुफ्फुस निकामी झालं. एक लंगवरती त्याने आयुष्य काढलं. त्या नेत्याचं नाव होतं लोकनेते दिबा पाटील साहेब.
त्यांच्यामुळे मुंबई महाराष्ट्रात जर का आहे तर आपला नेता लहान आहे का? नाही, तो राज्य स्तरावरचा, राष्ट्रीय स्तरावरचा नेता आहे. आपण सगळे कोण होतो? आपण सावकार होतो का? नाही, आपण शेतकरी, कसणारे शेतकरी होतो, शेत जमिनीचे मालक नव्हतो. ते जमिनीचा मालक करणारा कायदा कोणी आणला? कुळ कायदा. नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांच्या काळात 7 वर्ष संप केला. मला सांगायला अभिमान वाटतोय, 7 वर्ष संप अलिबागमध्ये सुरू होता, त्यावेळी 4 वर्ष संप घणसोली गावात पण सुरू होता. घणसोली गाव सुद्धा त्याचा प्रत्यक्षदर्शी आणि त्या इतिहासाचा भागीदार आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर 1956 मध्ये वारल्यावरती त्या कायद्यावरती कोणतंही काम झालं नाही. 7 आपल्या आजापंजांच्या नावाने चढले नाहीत. आपल्या आजापंजांच्या नावाने 7 चढवायला लावणारा माणूस कोण? ज्याने 1956 ते 1965 विधिमंडळात भांडून 7 शेतकऱ्यांच्या नावाने केले, त्या व्यक्तीचं नाव होतं लोकनेते दिबा पाटील. त्याच्यामुळे आपले 2 जिल्हे नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रातल्या, अख्ख्या देशातल्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा अधिकार मिळाला. पुढे हे अधिकार MIDC सिडकोने काढून घेतले, पण पुन्हा जमिनीच्या बदल्यात जमीन देणारा कायदा कोणी आणला? 12.5% नियमासाठी 5 जणांनी बलिदान दिलं. दिबासाहेब स्वतः जखमी झाले, पण तो कायदा करायला भाग कोणी पाडलं? त्या व्यक्तीचं नाव होतं लोकनेते दिबा पाटील, ज्यांच्यामुळे आपण आज इथे टिकलोय. त्या प्लॉटच्या पैशांवरती आपण श्रीमंत झालोय की नाही झालोय? आपण इथे टिकलोय, त्याचे उपकार दिबासाहेबांचे. पण दिबासाहेब आपल्या 2 जिल्ह्यापुरता थांबले नाहीत. 12.5% आणि पुनर्वसनाचा कायदा अख्ख्या महाराष्ट्राला देणारा माणूस कोण होता? दिबा पाटील साहेब होते. आणि इतकंच नव्हे, पुढे जाऊन केंद्राने तो कायदा स्वीकारला, तेव्हा जाऊन 20% जमीन, 4 पट मोबदला, हे सगळे जे नियम आले ते करायला लावणारा माणूस देशभरात कोण होता? त्या माणसाचं नाव होतं लोकनेते दिबा पाटील साहेब. एवढा देशभराला कायदा देणारा माणूस लहान असेल का? जिल्ह्याचा नेता असेल का? नाही. आज आपली पोरं डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, सरकारी नोकऱ्या आहेत, बँकेमध्ये लागतायत. का लागतायत? OBC आरक्षण घेतो का नाही फायदे आपण? हे OBC आरक्षणाचा आणणारा, महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारा माणूस कोण होता? OBC आरक्षण महाराष्ट्र सरकार लागू करत नाही म्हणून विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला होता. महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी केली आणि महाराष्ट्र सरकारला OBC आरक्षण द्यायला भाग पाडलं. त्या व्यक्तीचं नाव होतं लोकनेते दिबा पाटील, जे देशभरातल्या OBCच्या चळवळीतल्या पहिल्या 5 मधले नेते होते देशभरातल्या. तर आपला नेता जिल्ह्याचा आहे का? आपला नेता हा देश स्तरावरचा आहे. एवढा OBC बहुजनांसाठी लढणारा, 374 जातींना न्याय दिलाय त्या माणसानी. फक्त आगरी कोळ्यांना नव्हे, आपल्या शेतकऱ्यांना न्याय दिलाय, महिलांचा सन्मान केलेला आहे, मुंबई महाराष्ट्रात टिकवलेली आहे. एवढं मोठं राष्ट्र स्तरावरचं काम करणाऱ्या नेत्याच्या जन्मभूमीत जर का विमानतळ येते, आपण एक घर बांधतो, त्या घराला दुसऱ्याची नावाची पाटी लावतो का? आपलीच लावतो ना, आपल्या वडिलांची लावतो. मग जर का ज्यांच्या जन्मभूमीत हे विमानतळ येऊ घातलेलं आहे, त्याला पाटी कोणाची लागली पाहिजे? दिबा पाटील साहेबांचीच लागली पाहिजे. 8 तारखेला उद्घाटन आहे. त्याच्या आधी नावाची अधिकृत घोषणा करण्यासाठी एक मोठं आंदोलन उभं राहत आहे. उद्यापर्यंत त्याची घोषणा होईल, तारीख कळवली जाईल. मे बी त्याच्यासाठी आपल्याला मिटिंग करायला मिळेल, नाही मिळेल, पण ती जी तारीख असेल, 5 तारीख असेल, 6 तारीख असेल, त्या आंदोलनामध्ये 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखाचा मोर्चा विमानतळावरती घेऊन जायचा आहे. आपल्याला नवी मुंबईला सरसट उतरायला लागेल. 1.5-2 लाख लोक येतील. आपल्याला काळजी कसली करायची आहे? घणसोली गावाची. मात्र आळी पूर्णच्या पूर्ण आली, घणसोली गाव पूर्णच्या पूर्ण आलं तर आपलं आंदोलन 100% यशस्वी होणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, आशीर्वाद या आंदोलनाला मिळेल आणि आपण 100% दिबा साहेबांचं नाव या विमानतळाला लावून ठेवू असा विश्वास व्यक्त करतो. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतो आणि सहकार्य मागतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र, जय दिवा. थँक्यू निलेश दादा. आणि मी एक पत्र आणलेलं आहे. तुमच्या सगळ्यांनी आतापर्यंत दिलेल्या योगदानाबद्दलचा आभार आणि पुढच्या आंदोलनात तुमची जी मदत लागणार आहे त्याबद्दलचं विनंती करणारं एक पत्र आणलंय. ते मी विनंती करीन की ते स्वीकारावं. आणि आपण दिबांच्या नावाने थोड्याशा घोषणा देऊया, जेणेकरून त्याची क्लिप नको त्यांना बसलेलं राहू दे, खूप प्राऊड. Thank you.
Thank you.
कैलास राणा शिवचंद्र मोरी मणिंद्र माता मुक्ती धरानी
पृथ्वीन शंभो मजकोड तारे ज्या ज्या ठिकाणी मन झाले माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे विटे विटो मस्तक त्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय धोनी सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते भवानी माते की जय सदानंदाचा एलगोड एलगोड जय मल्हार छोटी सी बनी दुनिया मेरी वा टाळ्या जोरात जोरात टाळ्या बच्चे मुझको अच्छे लगते मैं भी उनको अच्छी लगती हूँ थैंक यू बाय चला टाळ्या वाजवा जोरात मात्रे मी आहे सावित्रीबाई फुले मी भारताची पहिली शिक्षिका आहे मुळशी शिकली प्रगती झाली वा छान 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 आज मी सावित्रीबाई फुले बनली झेलेल्या दगड विटा मिळवून दिला मुलीला ज्ञान खचले नाही धैर्यापासून जरी फेकली अंगावरी घाण आजही ती दुःख मी विषापरिमणी पेलते मी सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी लढणारी शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे त्याचा वापर करून तुम्ही जग बनवू शकता बेटी बचाओ बेटी पढाओ जय हिंद जय भारत थँक्यू वा 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 टाळ्या वाजवा मी टीचर आहे माझं नाव कायरा गणेश म्हात्रे मी सगळ्या माझी आई अत्यंत लोकप्रिय असलेली या बाळांनो या रे या ही कविता ऐकूया आपणास ही कविता नक्कीच आवडेल तेव्हा लाईक अभ्यास करा सबस्क्राईब करा माय नेम इज ध्रुवी सचिन म्हात्रे मी आहे छोटा पंडित माझं नाव अर्चित म्हात्रे अरे छोटे पंडित या उकड़ू बैठ के तपस्या हो रही है क्या छोटे पंडित अरे बेटी पुष्पा कहाँ जा रहे हो गधे पर बैठकर पुष्पा अपने गधे पर बैठकर थैंक यू भांडी घ्या भांडी केसांवर भांडी केसांवर भांडी बस ना बस वा वा खूप छान श्री शंकराचं रूप आहे सर्वांनी शांत माझं ऐका. नाव आहे अद्विक पंकज म्हात्रे हर हर महादेव
दिवस झाले काही खाला नाही मी. घ्या हो घ्या घ्या. से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, दारू वाला गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. माझं नाव संस्कार कृष्ण म्हात्रे आहे. मी कोली आहे. आमच्या माझ्या 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 मला अभिमान आहे. मी कोली जीवनावर जीव आहे. माझं बी तुझ्यावर जाम जीव आहे मला. आम्हाला समुद्राचे राजा बोलतात. वा वा खूप छान. टाळ्या वाजवा जोरात. ऋत्विक नागेश पाटील. सुमित म्हात्रे. उन्हें हसीन और नौजवान समझा जाता है. जो लोग पब्लिक से बड़ा झूठ बोलते हैं वो नेता और लीडर कहते हैं. मैं आज चोकल बनाऊ. तर माझं नाव गौरव ओमनाथ म्हात्रे. मी आज बनलो वसुलीबाई. तर कसा दिसतोय मी? मस्त दिसते का? नंतर बघू. तुम्हाला माझं सगळ्यांचं तुम्हाला माझा डायलॉग ऐकायचं आहे का? अबे जल्दी बोल, कल तुझा पनवेल निकलना है. हॅलो, माझं नाव प्रजित म्हात्रे. आज मी माझ्या बायकोचा मार खाऊन आलोय. म्हणून भावांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बायकोशी वाद कधीच नाही घालायचा. म्हणून माझं नाव थँक्यू. माझं नाव स्मित अशोक म्हात्रे. हबीबी कम टू म्हात्रे अली. अल्लाहू अकबर. गणेश म्हात्रे. 4th standard. बोल बाबू बरोबर आहे. अरे त्याची चुकी नाही. बायकोने त्याला एवढा मारलाय त्याची बोबरीच वळवलंय. टाळ्या वाजवा जोरात. अरे आप तो बड़े साहब हो, जल्दी जल्दी जल्दी, फोन भी चलेगा. गूगल पे ले लो, नंबर ले लो. चलो, थैंक यू. कैशी वेस सगली कडक एक नंबर. माझं नाव माहितीये का काय? नाही. माझं नाव वेनसडे म्हात्रे. वाव नाईस. पण कसं ते वेनसडे ॲडम्स आहे, पण जरा आपल्या आगरी म्हात्रे आली नाही होतं, जरा आगरीमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे. जरा वेनसडे म्हात्रे. वा खूप बाकी छान. सगळी बरी वेस ना? कालचा प्रोग्राम कसा वाटला? एक नंबर. जाम भारी वाटला ना? धन्यवाद. वा.
बी नाही दिला पिवायला बी नाही दिलास. ओय तुला माहित नाही वेनसडे कालात खातं हे सगळं खात नाही. ओय मला नको आहे सगळा नको पिन जा. अरे बाबा सोड म्हणा सोड. परत या. हे अजून कोणी आहे का? अजून कोणाला काय करायची इच्छा आहे? या 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 लवकर.